नमस्ते मित्रांनो, तुमचं भक्ती विथ निकी चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे. या महिन्यात देवी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत केले जातात. तसेच गुरुवारी महालक्ष्मीची पूजा मांडून व्रत करण्याची पद्धत आहे. महिला आपल्या कुटुंबात सुख समृद्धी यावी यासाठी हे व्रत करतात असे मानले जाते. पाहूयात मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत कसे करावे, पूजा कशी मांडावी. मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीची पूजा आणि व्रत करण्याची प्रथा आहे. महिला या काळात गुरुवारचे महालक्ष्मी व्रत करतात. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी चौरंगावर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून पूजेची मांडणी केली जाते. अशा प्रकारे महालक्ष्मीचे पूजन मनोकामना पूर्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यात केले जाते. देवी लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर कृपा राहावी व घरात भरभराट व्हावी, सुख समृद्धी असावी यासाठी ही पूजा आणि व्रत केले जाते. भक्तांनी पूर्ण समर्पणाने आणि विश्वासाने महालक्ष्मी व्रत केले तर देवी प्रसन्न होते व सर्व इच्छा पूर्ण करणे अशी मान्यता आहे. पाहूयात कसे करावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे दर गुरुवारी पूजा मांडून केले जातात. यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रे घालावे लागतील. त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करावी लागेल. पूजास्थळाची निवड आणि स्वच्छता. मार्गशीर्ष गुरुवारची पूजा घरातील स्वच्छ आणि शांत जागेत करावी. शक्यतो ईशान्य कोपरा किंवा पूर्व दिशेला तोंड करून पूजा मांडावी. पूजा करण्यापूर्वी संपूर्ण परिसरात पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्वच्छ करावा. त्यामुळे जागेची पवित्रता वाढते. पूजा मांडणीसाठी पांढरा किंवा लाल शुभ वस्त्रभूमी कपडा एका चौरंगावरती किंवा पाटावरती घालणे अतिशय उत्तम मानले जाते. देवीच्या आगमनासाठी स्वच्छता व शुचिभूत वातावरण फार महत्त्वाचे आहे. सर्वात आधी तर रांगोळीने स्वस्तिक काढावे लागेल. त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू व्हायचे आहे. त्यानंतर त्या स्वस्तिकवरती आपला पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावरती लाल कापड अंथरावे किंवा पांढरे कापड देखील अंथरू शकता. त्यानंतर सर्वात आधी पाटावरती दिवा लावावा, दिव्याची पूजा करावी. नंतर गणपती बाप्पा म्हणून तुम्ही सुपारी ठेवून गणपतीची पूजा करू शकता किंवा तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही ती ठेवून त्याची पूजा करू शकता. त्यानंतर हळदी कुंकू व्हा सुपारीला आणि त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ठेवा पाटावरती. देवी अन्नपूर्णा किंवा लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती चौरंगावरती स्थिर करावी. मूर्तीसमोर केशर, हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि रोलीने रांगोळी काढावी. देवीच्या उजवीकडे धूप दीप आणि डावीकडे कलश ठेवावा, हे शुभ मानले जाते. कलशामध्ये जल, 5 पानं, फळं, सुपारी ठेवून त्यावरती नारळ ठेवा आणि हळदी कुंकाचा थर लावलेला वस्त्र बांधलेला नारळ स्थापित करावा. देवीसमोर पंचामृत, तांदूळ, नैवेद्य आणि फळं ठेवून पूजा सुरू करण्याची तयारी होते. धूप दीप नैवेद्य आणि विशेष प्रसाद पूजेसाठी तुपाचा किंवा कापसाचा दिवा लावावा. सकाळी दिवा पूर्व दिशेला आणि संध्याकाळी उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. धूप अगरबत्त्याने कपूरने वातावरण पवित्र केले जाते. मार्गशीर्ष गुरुवारचा मुख्य नैवेद्य म्हणजे लाल भोपळ्याची खीर किंवा गुळ पोहे. त्याशिवाय फळे, सुकामेवा, साखर आणि पंचामृत देखील अर्पण केले जाते. देवीला नवनवीन अन्नाचा नैवेद्य देणे म्हणजे अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवणे असे मानले जाते. आता पाहूयात पूजा विधी आणि मंत्र. पूजा करताना प्रथम गणेश पूजन करून सर्व विघ्न दूर करण्याची प्रार्थना करावी. त्यानंतर कलश पूजन, दीप पूजन आणि देवी अन्नपूर्णा किंवा लक्ष्मीचे आवाहन करून हळद कुंकू, अक्षदा, फुले, हार आणि नैवेद्य अर्पण करावे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम अन्नपूर्णाय नमः यांसारखे मंत्र जपावे. महिला वर्ग या दिवशी व्रत करतात, हातात हळदी कुंकाचा सोहळा साजरा करतात आणि देवीचे 5, 11 किंवा 21 नाम जप करतात. तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही देवीच्या मंत्राचे नाम जप करा. तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारची देवीची पूजा मांडणी करायची आहे. ज्याप्रमाणे साहित्य दिलंय त्याप्रमाणे तुम्ही साहित्य वापरा आणि मनोभावी लक्ष्मी देवीची प्रार्थना करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, धनसंपदा यांनी सर्वांनी तुमचं घर भरभराटीने भरो हीच देवी लक्ष्मीला प्रार्थना. ओम श्री महालक्ष्मी नमः.